भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचं उघड झालं आहे। पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल 22 कोटी रुपयांचं काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोलशेत, माजीवाडा आणि विटावा येथील मलप्रक्रिया केंद्राच्या परिचलन, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महानगरपालिकेने सुमारे 22 कोटी रुपयांची निविदा काढली होती। या निविदेसाठी तोशिबा आणि SS इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र अनुभव नसलेल्या AK इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचं सोनावळे यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम दाखवून अर्ज दाखल केला होता, तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केलं अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली आहे। या संदर्भात महानगरपालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती। मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याचं संशयाचे धुके अधिक दाटले आहे। तर त्यामुळे आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं देखील सोनावळे यांनी म्हटलं आहे। माझं नाव अशोक सोनावळे, लवजी शक्ती सेनेचा अध्यक्ष आहे ठाण्याचा। जो 22 करोडचा जो घोटाळा आहे त्याचे सर्व कागदोपत्रे मी तक्रारी केलेले आहेत, आयुक्तांना केलेले आहेत, आर्थिक गुन्हे शाखांना केलेले आहे, पुन्हा आणखीन अँटी करप्शनलाही केलेले आहे। पण त्यातून कुठल्याही त्यात निष्पन्न झाला नाही। त्याच्या अधिकारी आहे संबंधित, त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याचा जो आवडीचा ठेकेदार होता त्याला त्यांनी काम देऊन मोकळे झालेले आहेत। इंटरनॅशनल कंपनी पण होत्या, त्यात 6 कंपन्यांनी सहभाग घेतलेला। तोशिबा नाव तर कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे, कारण ती इंटरनॅशनल कंपनी आहे। तोशिबा सारख्या इंटरनॅशनल कंपनीला बाद करून काल जन्माला 2022चं रजिस्ट्रेशन आहे AK इलेक्ट्रिकल, या कंपनीला हे काम देण्यात आलेलं आहे। 100% नाही, 1,00,000% सर्व नियम धाब्यावरती बसून हा टेंडरचा घोटाळा केलेला आहे। झालेलाच आहे ना। आता तुम्ही एक तोशिबा सारखी कंपनी तुम्ही बाद ठरवता, महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा यात सहभाग असा आहे तुम्हाला संशय आहे? गुणवंत तापीराम झांबरे गुन्हे शाखेत केलेली आहे, सिपींना केली होती। आर्थिक गुन्हे शाखेत मी कंटिन्यू फॉलोअप घेत असताना त्यांनी ते तक्रारी अर्ज तो अँटी करप्शनला वर्ग केल्याचं मला कळवलेलं आहे। हो, 2 दिवसाआधी मी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे। आता बघूया, आता कोर्टातूनच वाट बघायला लागेल, कारण याच्या आधी असे खूप सारे घोटाळे होतात महापालिकेमध्ये। मी मागच्या 15 दिवसाआधी एक 25 लाखाचा घोटाळा उघडकीस आणला होता। तुम्ही जर माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये गेलात ना, तर फक्त कार्यकारी अभियंत्यांना घाबरलं जातं। उपअभियंता जे आहेत, प्रवीण राऊत वगैरे असे काही जे अधिकारी आहेत, ते अधिकारी उभे आणि ठेकेदार खुर्चीत बसलेले असतात। इथपर्यंत ठेकेदारांची मजल आहे आणि अधिकारी त्यांच्या फेवरने सुरूच आहे।